मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, राजा राममोहन रॉय यांच्या आयुष्यातली ही एक घटना, ज्या घटनेनं भारताला एका सुधारणेच्या आघाडीवर नेलं. राममोहन रॉय यांचा भाऊ जगमोहन आणि वहिनी अलकमंजिरी यांचं राममोहन रॉय यांच्यावर निरातिशय प्रेम होतं. वहिनी अलकमंजिरी तर त्यांची खूप काळजी घेत होती. राजा राममोहन रॉय यांना वाटणारी समाजाविषयीची कळकळ ते नेहमीच आपल्या वहिनीबरोबर बोलत. स्त्रियांची हिंदू धर्मातली गुलामगिरीसारखी असलेली स्थिती, तिचे हक्क आणि सतेप्रथेविरुद्धही ते अनेक वेळा आपल्या वहिनीसोबत चर्चा करत असत. काही कारणानं त्यांना इंग्लंडला जायचं ठरलं. तेव्हा अलकमंजिरीने स्वतः त्यांच्या प्रवासाची तयारी करून दिली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ते इंग्लंडला असतानाच त्यांच्या भावाचा म्हणजे जगमोहनचा आकस्मिक मृत्यू झाला आणि त्यांची लाडकी वहिनी अलकमंजिरी हिला सती जावं लागलं. तिला वाचवायला राममोहन नेमके त्यावेळी तेथे नव्हते. तसं पाहायला गेलं तर अलकमंजिरीला सती जायचं नव्हतं, पण रूढीप्रिय समाजाच्या दबावापुढे ती काहीच करू शकत नव्हती. धर्ममार्तंडांनी तर तिची चितेसोबत जळण्याची सगळी व्यवस्था केली होती. त्यावेळच्या लोकांना सती जाणं म्हणजे खूपच त्या स्त्रीचा पतिव्रतेचा आणि पूजनीय असा सोहळा वाटत असे. अलकमंजिरीला सजवण्यात आलं. तिला नवी काठापदराची साडी नेसवण्यात आली. कपाळावर कुंकू आणि भांगात सिंदूर भरण्यात आला. हिंदू स्त्रीसाठी कुंकू लावणं म्हणजे तिच्या पतीचं जिवंत असण्याचं एक उदाहरण असे. तिचे लांब केस मोकळे सोडण्यात आले. मुळातच सुंदर असलेल्या अलकमंजिरीच्या चेहऱ्यावर भीतीशिवाय काहीही नव्हतं. अलकमंजिरीला तिच्या पतीसमवेत चितेवर बांधून त्या चितेला अग्नी दिला गेला. अलकमंजिरीच्या तोंडून पडलेल्या किंकाळ्या जमलेल्या जमावाला ऐकू येणं शक्यच नव्हतं, कारण सतीचा जय जयकार ते एका धुंदीत करत चालले होते. जोरजोरात ढोल ताशे वाजवत होते. जसजसा वाद्यांचा आवाज वाढत गेला तसा अलकमंजिरीच्या किंकाळ्या कुठल्या कुठे लुप्त झाल्या. वेढलेल्या ज्वाळांनी त्या किंकाळ्यांनाही जणू काही भस्मसात केलं. दुसऱ्या दिवशी लोक जेव्हा अस्थी निवडायला गेले तेव्हा त्यांना फक्त एकाच व्यक्तीच्या अस्थी मिळाल्या. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्याने राखेत इतस्ततः दुसऱ्या अस्थीचा शोध सुरू केला. जमलेल्या लोकांमध्ये हे कसं काय घडू शकतं याची चर्चा सुरू झाली. अस्थीविषयीच्या बातम्या वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरल्या. ज्या झाडाजवळ चिता रचली होती त्या झाडात अर्धवट जिवंत अवस्थेत अलकमंजिरी जमावाच्या नजरेस पडली. खरं तर औषधोपचारानं अलकमंजिरीचा जीव वाचू शकला असता. जगण्याच्या अतीव इच्छेमुळेच की काय, अलकमंजिरीला त्या झाडीनं जिवंत ठेवलं होतं. मात्र समाजातल्या लपलेला राक्षसी वृत्तीचा विजय झाला. त्यांनी अर्धमूर्छित अवस्थेतल्या अलकमंजिरीला झाडीतून निष्ठुरपणे ओढून बाहेर काढलं आणि पुन्हा चिता रचून त्या अर्धवट मेलेल्या अलकमंजिरीला जिवंत जाळलं. चितेवर ठेवल्यावर तिच्या अंगावर मोठमोठाली लाकडं रचण्यात आली. चितेला अग्नी देण्यात आला. बांबूच्या काठ्याने टोचून ती बाहेर पडू नये याची काळजी घेण्यात आली आणि तिचा महासती म्हणून जय जयकार सुद्धा केला. एका मरणातून वाचलेली अलकमंजिरी दुसऱ्या मरणानं मृत्यूलोकी गेली. राजा राममोहन रॉय विदेशातून आले. त्यांनी बातमी समजली. अलकमंजिरीनं राजा राममोहन रॉय यांच्या नावानं एक पत्र लिहून ठेवलं होतं. ते पत्र त्यांच्या हातात पडलं. त्यात तिनं लिहिलं होतं, आज तुम्ही असता तर ही दुर्घटना कदाचित टळू शकली असती. त्यांचं हृदय विदीर्ण झालं. मन दुःखानं वेडपिसं झालं आणि याच एका गोष्टीमुळं भारतामध्ये सतीप्रथेविरुद्धचा कायदा संमत झाला. राजा राममोहन रॉय यांच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या सतीप्रथेला विरोध केला होता. सतीप्रथा विरोध करण्यासाठी म्हणजे ज्यावेळी शहाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळी जिजाऊंना सती जाण्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी रोखल्याचा उल्लेख
आपल्या इतिहासामध्ये आढळतो. असे असले तरी महाराजांच्या एक पत्नी असलेल्या पुतळाबाई या मात्र शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सती गेल्या होत्या. त्यांच्या आणखी एक पत्नी सकवारबाई या मात्र सती जाऊ शकल्या नाहीत, कारण त्यांना सती जाण्याची परवानगी नव्हती, कारण त्यांना एक मुलगी होती. असे उल्लेख आपल्या इतिहासामध्ये आढळतात. मित्रहो, 4 डिसेंबर 1829 रोजी लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळे कायद्यानं सती प्रथा बंद केली. पूर्ण भारतातच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांचं त्या काळात राज्य होतं त्या सर्व देशांमध्ये सती प्रथेविरुद्ध कायदा केला गेला. ब्रिटिश भारतातील सर्व अधिकार क्षेत्रामध्ये या प्रथेवर बंदी आली. त्यानंतर 1987मध्ये सती प्रतिबंध कायदा आणण्यात आला आणि त्याला अधिक मजबूत केलं गेलं. राजा राममोहन रॉय हे भारतातले पहिले हे होते की ज्यांनी या कायद्याला प्रथेला विरोध केला असंच नाही, तर त्यांनी याविरुद्ध आवाज उठवला, इंग्रज सरकारशी संपर्क साधला आणि हा कायदा भारतामध्ये लागू केला. याला शेकडो वर्षे लुटली तरीसुद्धा कायदा येऊनसुद्धा काही ठिकाणी ही प्रथा सुरू होती. मित्रहो, या सती प्रथेचा उदय जर पाहिला तर तो अनेक हिंदू पुराणांमध्ये आढळून येतो. तर आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये असं दिसून येतं की त्या महिलेवर जबरदस्ती करण्यात आली सती जाण्यासाठी. या सती प्रथेतलीच आणखी एक गोष्ट म्हणजे माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई. मित्रहो, माधवराव पेशवे हे 16व्या वर्षी पेशवे बनले, म्हणजे त्यांच्या हातात राज्यकारभार आला आणि जवळपास 11 वर्षे त्याने हा राज्यकारभार सांभाळला. 27व्या वर्षी त्यांचं निधन झालं एका दुर्धर आजारानं. आणि त्यावेळी मृत्यूपूर्वी त्यांनी त्यांच्या पत्नीकडून म्हणजे रमाबाईकडून एक वचन घेतलं होतं की ती शेवटपर्यंत त्यांची सोबत करेल. त्यांच्या त्या इच्छेनुसार रमाबाईला सती जावं लागलं. पुण्यातील थेऊर हे अष्टविनायकांपैकी एक असलेलं देवस्थान आहे. तिथे नदीकाठी रमाबाई सती गेल्या होत्या. आज जर तुम्ही अष्टविनायकाला गेलात या थेऊरला तर तिथे एका तुळशी वृंदावनाच्या स्वरूपात सतीचं स्मारक उभं आहे. श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या या कालावधीचा बोलका इतिहास स्वामी या कादंबरीतून रणजित देसाई यांनी मांडला आहे. त्यावेळची परिस्थिती आणि इतिहासासोबत रमाबाई आणि माधवराव यांच्यातील पती पत्नींमधलं फुलत जाणारं प्रेमाचं नातं आणि माधवरावांच्या मृत्यूच्या बातमीनंतर रमाबाईंना सती जाण्याचं ठरवणं हा प्रसंग या स्वामी कादंबरीमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. मित्रहो, आनंदीबाईंपासून सगळ्यांनी त्यांना सती जाऊ नये याच्यासाठी विनवणी केली, पण रमाबाईंचा सती जाण्याचा निर्धार अखंड राहिला. सतीच्या महायात्रेच्या वेळी येणारे सगळे माधवरावांबरोबरच रमाबाईचं सुद्धा दर्शन घेत होतं. माधवरावांसोबत जाणाऱ्या रमाबाईंनी नदीपर्यंत जाईपर्यंत प्रत्येकाला नाण्यांपासून त्या अंगावरच्या दागिन्यांपर्यंत काही ना काही दिलं होतं. नदीकाठावर जमलेली त्या अफाट गर्दी, मंत्र म्हणणारे ब्राह्मण, घाटावर रचलेली चंदनाच्या लाकडाची चिता, 11 आहुतींनी युक्त असा तुपाचा होम करून अग्नीला प्रदक्षिणा घालून समोरच्या अथांग जनसमुदायाला हात जोडून आणि शिडीवरून चितेवर प्रवेश करणाऱ्या रमाबाई असल स्वामी या कादंबरीमध्ये रणजित देसाई यांनी केलेलं वर्णन तुम्हाला दिसून येतं. धडाडणारी पेटणारी ती चिता आणि चितेभोवती उभे असलेले चकित नजरेनं पाहणारे राखणदार, ढोलकरी, नागरे, ढोलकी आणि इतर वाद्यांच्या गजरात ज्वाला आकाशाला भिडला आणि ज्वालांच्या सोबत काहीच क्षण एक फडफडणारा शुभ्र पांढरा पदर दिसला. मित्रहो, हे सर्व वर्णन ऐकताना आजच्या काळामध्ये तुम्ही आम्ही थक्क होतो, अंगावर शहारे उठतात. तर सती प्रथेविरुद्ध काही ठिकाणी जरी जोर जबरदस्ती करण्यात आली, बऱ्याच ठिकाणी म्हटले तरी चालेल, बऱ्याच ठिकाणी अशी जोर जबरदस्ती करण्यात आली तरीसुद्धा नेमकी सती त्यावेळी जी प्रथा ही होती त्या प्रथेमध्ये काय नेमकं म्हटलं होतं तर ते आपण पाहिलं तर असं होतं. अगदी काल परवापर्यंतचं जर युग पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की स्त्रीला स्वतंत्रपणे जगण्याची ही नव्हती, काय म्हणतात ते,
मुभा नव्हती. एकदा पती म्हणजे तिचं लग्न लागलं की तिनं पती म्हणेल तसंच वागायचं, पती म्हणेल तेच करायचं. त्याच्या पलीकडं तिचं मत नव्हतं, तिच्या मताला स्थान पण नव्हतं आणि तिनं मत मांडायचं नव्हतं. याच्यात काही बंडखोर स्त्रिया निर्माण झाल्या त्या सोडून द्या, पण असं सगळं त्यावेळचं वातावरण होतं. त्यामुळे स्त्रीनं सती जाईपर्यंत जेवढा संसार केला त्या संसारातून तिला एवढंच कळलं की लग्न करणं आणि पतीसोबत राहणं म्हणजे संसार. ह्याच्या पलीकडं संसार काय असतो हे तिला तिच्या गावीसुद्धा नव्हतं. तर सती प्रथा ही अशी होती मित्रांनो की ज्यावेळी नवरा गेला त्यावेळी तुम्हाला माहिती असेल की स्त्रीचे अलंकार आजसुद्धा उतरवले जातात. अलंकार उतरवले जातात. तिच्या हातातल्या ज्या हिरव्या बांगड्या असतात त्या हिरव्या बांगड्या फोडल्या जातात. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल कधीही स्त्रीनं असं धरणीवर म्हणजे जमिनीवर जर असे हात आपटले तर ते खूप बाधतात आपल्याला असं म्हटलं जातं. तर त्या बांगड्या ज्या आहेत त्या फोडल्या जातात. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओरबाडून काढलं जातं. उतरवलं जातं म्हणण्यापेक्षा सगळं ओरबाडून काढलं जातं ते. यावेळी जर ती स्त्री निश्चलपणे हे सगळं सहन करीत असेल तर असं समजलं जायचं त्यावेळी की तिचा प्राण जो आहे तो तिच्या नवऱ्याबरोबरच गेलेला आहे. फक्त आणि फक्त ती देहानं जिवंत आहे असं मानलं जायचं आणि अशा स्त्रीला सती जाण्याची परवानगी दिली जायची. अशी ही खरी त्यावेळची फॅक्ट आहे. सरसकट सर्व स्त्रिया सती जायच्या नाहीत. काही ठिकाणी इच्छेविरुद्ध कोणीतरी जोर जबरदस्ती केली आणि तिला सती जायला लावलं. या गोष्टी वगळल्या, अपवाद वगळले तर तुम्हाला असं दिसून येईल की त्यावेळच्या धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक स्त्रीनं सती जावं असं लिहिलेलं नव्हतं. तर ज्या स्त्रींच्या बाबतीमध्ये असं होतं की तिला पुढे जगायचं नाही म्हणा किंवा ती जगू शकत नाही नवऱ्याविना, मग तिला समाज काय करेल वगैरे अशा सगळ्या गोष्टीच्या भीती होत्या. त्यामुळे अशा स्त्रीला सती जाण्याची परवानगी दिली जायची. आणि अशा स्त्रीची परीक्षा कशी बघितली जायची तर तुम्हाला सांगितलं की ज्या वेदना होतात त्या वेदना ती निश्चलपणे सहन करते. तिच्या चेहऱ्यावर कुठलाही आवभाव नाही आहे. अशा स्त्रीला मग सती जाण्यासाठी परवानगी मिळायची. आता मित्र हो, याच्यात एक असा प्रश्न पडतो की तुम्हाला मी मगाशीच म्हटलं की तिचं पती हे तिचं सर्वस्व होतं. म्हणजे तो गेला की आपण एकटेच आहोत, आता आपल्याला कोण करणार, अशा मनामध्ये तिचे भाव असायचे, चेहऱ्यावर तिच्या भाव असायचे की आता सगळं संपलं, मी जगून काय करू, असे तिचे भाव असायचे. कारण तिचा अधिकार मिळाला नव्हता. तिला पतीशिवाय विचार करणं हे तिला शक्य नव्हतं किंवा तिला विचार करू दिलाच जायचा नाही. ह्या सर्व गोष्टींमुळे तिचे मन, तिचं विचार हे सगळ्या गोष्टी मेलेल्या असायच्या पती जेव्हा मारायचा त्यावेळी. त्यामुळे ह्या गोष्टी सुरू झाल्या आणि त्याचा एक वेगळा अर्थ लावला जायचा की तिचा जीव ऑलरेडी गेलेला आहे, फक्त ती शरीरानं जिवंत आहे असं मानलं जायचं. आणि तिला मग अशा स्त्रीला सती जाण्यासाठी परवानगी दिली जायची. अनेक ठिकाणी मी मगाशीच म्हटलं की जोर जबरदस्तीनं सुद्धा स्त्रियांना सती म्हणून जायला दिलं जायचं. तर ही कुप्रथा होती, वाईट प्रथा होती. पण अनेक महिलांनी स्वतःच्या पतीवरच्या निष्ठेपोटी स्वतःचा दिलेला बळी, स्वतःला जिवंत जाळून दिलेला बळी, असा हा काळा इतिहास जागवणारी अनेक मंदिरं आजसुद्धा तुम्हाला कोकणातल्या कोकणातच नाही म्हणता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दिसतील. पुन्हा एकदा सांगतो, ही प्रथा फक्त अख्ख्या महाराष्ट्रात नव्हती तर पूर्ण देशभरात होती. अगदी राजपूत समाजामध्ये काल परवापर्यंतसुद्धा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये पर्यंतसुद्धा अगदी 20-22 वर्षांपूर्वीपर्यंत ही प्रथा पाळली जात होती, कायदा आल्यानंतरसुद्धा. सांगायची गोष्ट अशी की ही प्रथा कायद्यानं बंद नक्कीच झाली, पण आजसुद्धा तुम्हाला जी भग्न अवस्थेतील सतीची मंदिरं आहेत ती या गोष्टीची साक्ष देतात. ज्या जातीतल्या स्त्रिया या सती गेल्या त्या समाजातल्या लोकांनी तिचं मंदिर बांधलं. आजसुद्धा जेव्हा नवपरिणीत जोडपी येतात, नवपरिणीत लग्न झालेली जी जोडपी असतात तीसुद्धा त्यांच्या समाजाच्या या सती मातेसमोर नतमस्तक होतात आणि तिच्याकडून काही प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतात. मित्र हो, या काळ्या इतिहासाबद्दल तुमची मतं काय आहेत? तुमच्या गावामध्ये असं एखादं सतीचं मंदिर आहे का? तर तुमच्या आठवणी, तुमच्या प्रतिक्रिया जरूर शेअर करा. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.